हे साधारणतः आपल्याकडे ब्लॅकिश वॉटरमध्ये मत्स्य संवर्धनासाठी केंद्र सरकारशी आपण एमओयू केला, ज्या एमओयूच्या माध्यमातून एक मोठं क्षेत्र रोजगाराचं आपल्यापाशी उपलब्ध होऊ शकतं, ज्यामध्ये निर्यातक्षम असा व्यापार करण्याची शक्ती आहे आणि 120 दिवसात एका हेक्टरच्या मागे साधारणतः 5 लाख रुपये उत्पन्न या संवर्धनातून होऊ शकतं। यावर विस्तृत चर्चा करत आता 22 कोटी रुपयाची या संदर्भामधली योजना याला आम्ही मान्यता दिली आहे। मँग्रोव्ह फाउंडेशन मधून हा खर्च आम्ही करू आणि मत्स्य विभाग ज्या 22 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या योजनेच्या संदर्भामध्ये मग पुढाकाराने हा व्यापार व्यवसाय रोजगाराचं क्षेत्र व्हावं या दृष्टीने काम करेल। भाऊ आज तुमचं रणजित सावरकरांसोबत पण चर्चा झाली आहे। भगूरमध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक भव्य दिव्य सुंदर प्रेरणादायी ऊर्जा देणारं केंद्र व्हावं या दृष्टीने त्या ठिकाणचं नियोजन केलं आहे आणि या नियोजनानुसार हे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने असणाऱ्या संस्थेनी यामध्ये लक्ष देऊन मार्गदर्शन करून हे पूर्णत्वास न्यावं। मग यामध्ये लेझर शो असेल, त्यामध्ये असणाऱ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग असेल, तिथं आलेल्या प्रत्येकाला तो इतिहास हा पुन्हा एकदा जिवंतपणे पाहता यावा या दृष्टीने रचना असेल, लाईट अँड साऊंड शो असेल, त्या गावाला जेव्हा एखादा व्यक्ती येईल तेव्हा एक प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन तिथून जाईल अशी योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे आणि विविध विभागाची मदत घेऊन हे स्मारक हे सर्वांना गौरव वाटेल असं करण्याचा आम्ही निर्णय केला। दुसरीकडे पाहायला गेलं तर अजितदादा पवारवर ईडीचं प्रेशर आणलं जातं आणि भारतीय जनता पार्टी आपल्याकडे ओढून घेते। जर अजितदादा पवार नाही आले तर त्यांची फाईल ओपन करू असं अंजली दमनिया म्हणतात। नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राचे नेते हे कधीच घाबरणारे नाही, ते कोणत्याही पक्षाचे असेल। ईडीच्या चौकशीला घाबरून जर कोणी नेता आणि तोही अजितदादा एवढा मोठा नेता भाजपमध्ये येत असतील असं म्हणणंच चुकीचं ठरेल। शेवटी अजितदादा भाजपमध्ये येईल की नाही मला माहित नाही, पण ईडीला घाबरून कोणी भाजपमध्ये येतो असं जर कोणी म्हणत असेल तर या क्षणापर्यंत असं कधीही झालेलं नाही की ईडीला घाबरून इथं कोणी आले। या अगोदर काँग्रेसचं सरकार असताना ईडी चौकशा व्हायच्या, अटक झाली, लोक जेलमध्ये गेले, काही घाबरून कोणी अशा पद्धतीने पक्ष कधी सोडत नाही। एक परसेप्शन क्रिएट केला जात आहे। नाही, असं आहे, अजितदादा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहे का याचं उत्तर हे मला वाटतं की अजितदादांनाच विचारलं पाहिजे। आम्हाला उत्तर विचारून त्याचा उपयोग नाही। आणि समजा कोणताही नेता हा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असेल, तो काय तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे का? ते तर हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मग तो एक गनिमत आवार राहील। जेव्हा घ्यायचं तेव्हा हार टाकल्यावरच तुम्हाला सांगितलं जाईल, असं थोडी सांगितलं जातं। म्हणजे ते तुमच्या संपर्कात आहे? नाही, संपर्कात कोणी ते आहेत का अजून जगात कोणी आहे? पण ते काय तुम्हाला सांगून कोणी संपर्कात आहे असं सांगून कारण नसताना राजकारणामध्ये संशय कोणाबद्दल निर्माण करायचा, उद्या आमच्या ते संपर्कात नसतील आणि मी अशा पद्धतीने असत्य कथन करून एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल शंका उपस्थित करणं हे काही योग्य नाहीये। जसा शिवसेनेचा एक गट फुटलाय तसाच राष्ट्रवादीचा एक गट फुटणार आहे। कुठेतरी ही चलबिचल जी आहे ती भारतीय जनता पार्टी करते असा आरोप करतायत विरोधक। नाही, विरोधक आरोप करण्यापेक्षा त्यांचा गट फुटू नये याची काळजी घ्या ना। कशाला भांडता एकमेकाशी? एवढा छोटा पक्ष असताना 10 लोक भांडतील तर मग पक्ष टिकणार कसा? भाऊ, महाविकास आघाडीमध्ये जसं वागणूक बदलवा ना, प्रत्येकाने आत्मचिंतन करावं। याला त्याला शिवे देण्याच्या ऐवजी हा गद्दार आहे, हा मिंधा आहे, याच्यापेक्षा आत्मचिंतन करा ना। का लोकांनी तुमची साथ सोडली? दोष त्यांच्यात आहे की आपल्यात आहे? कधीतरी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की नाही? नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवायचं की हा आमच्यापासून निघून गेला, आपलं आचरण काय, कृती काय, याचा कधी विचार करणार आहात की नाही? असं राजकारण किती वर्ष टिकवायचं? भाऊ, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से अजीत पवार को लेकर के अंजलि दमानिया का दावा है कि वो बीजेपी के दरवाजे पर हैं
और महाराष्ट्र में राजनीतिक स्तर कितना गिरेगा, इसका उदाहरण अभी आना बाकी। देखो, अंजलि बहन को आपने प्रश्न पूछना चाहिए, कब जाने वाले हैं, कब बात हुई, हमें कैसे पता चलेगा? क्योंकि ऐसी तो कोई बात अजीत दादा से हुई, ऐसा कभी कोर कमेटी में तो बात नहीं निकली। लेकिन उनको क्लीन चिट भारतीय जनता पार्टी के समय थोड़ी दी, उनका क्लीन चिट तो उनकी महाविकास आघाड़ी उद्धव ठाकरे साहब जब मुख्यमंत्री थे तब एसीबी ने क्लीन चिट दी है। क्लीन चिट किसने दी है? लेकिन क्या आपको देखो, ऐसा है कई केसेस, बैंक स्कैम मामले में ईडी ने उन्हें क्लीन चिट दिया है, चार्जशीट से उनका और उनकी पत्नी का नाम ड्रॉप किया है। भाव देखो, ऐसा है कि ईडी में कई इंक्वायरी चल रही है, कुछ विषयों में अगर निष्पन्न नहीं हुआ होगा, और जब बैंक के बारे में शिखर बैंक का भी आरोप जो है वो भाजपा ने थोड़ी किया था। पृथ्वीराज चौहान जी जब मुख्यमंत्री थे उन्होंने इंक्वायरी लगाई थी, तो ये प्रश्न कहाँ उपस्थित होता है? क्या लोग संपर्क में हैं? कई लोग संपर्क में देखो, कई लोग, हम देखो जनता से संपर्क करते हैं, हमारा काम कोई नेताओं से संपर्क करने की आवश्यकता नहीं है। नेता अगर हमारे विचारों पे खुद ब खुद चल के आना चाहते हैं तो हमारा स्वागत है। अब ये कोई आरोप करता है भाई कि हमारी कोई वॉशिंग मशीन है क्या, गुजरात से निरमा आता क्या, भैया ये उदाहरण बराबर नहीं। बात सीधी है, अगर आप ट्रांजिस्टर नागपुर में खरीदोगे और तो नागपुर का स्टेशन बजेगा, वही ट्रांजिस्टर मुंबई गए क्या हो तो मुंबई का बजेगा। तो वो आदमी जब तक कांग्रेस में है तो कांग्रेस की जो भ्रष्टाचार की भाषा है शायद वो भाषा करता होगा, यहां आने के बाद थोड़ी चलेगी ये भाषा। यहां तो भारतीय जनता पार्टी की राष्ट्रभक्ति की भाषा ही चलेगी, वो चाहे कोई भी पार्टी से आओ, देशभक्ति की भाषा चलेगी, 100% राष्ट्रवाद चलेगा, संस्कार की बात होगी। तो आप ये जो कहते हैं कि वो आया तो क्या धो डालते क्या, धोते नहीं, स्टेशन बदल जाता, स्टेशन बदलने के बाद भाषा हमारी ही रहेगी राष्ट्रभक्ति की। सावरकर को लेकर के जिस तरीके से आप लोगों की मीटिंग हुई भगूर में, एक बड़ा थीम पार्क, हाँ जी, बहुत अच्छा बनाएंगे। स्वातंत्र वीर सावरकर ये तो ऊर्जा देने वाले व्यक्तिमत्व रहे हैं, कई प्राणों की आहुति देने वाले, शहीदों के ऊर्जा मंत्र देने वाले स्वातंत्र वीर सावरकर जी रहे हैं। तो जो भगूर है उसको एक ऊर्जा केंद्र बनाने का हमने तय किया है, उसके लिए कई विभाग काम करेंगे। और जो कोई युवा, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी या कोई भी व्यक्ति वहां जाएगा तो नई ऊर्जा के साथ, अब तो स्वाधीनता की लड़ाई की आवश्यकता नहीं है, मगर स्वराज्य की लड़ाई में वो योगदान देगा कि मैं भी इस अमृत काल में, मैं जब मेरा देश शताब्दी महोत्सव मनाएगा तो मेरा देश विश्व गौरव होने के लिए मैं भी अपना कुछ हिस्सा दूंगा, योगदान। सर, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं प्रमाण वाढलेलं आहे, या अनुषंगाने तुम्ही जे सरकार असताना 100 कोटी झाडं लावण्याचा प्रयत्न केला होता। एक साथ में मैं दो लोगों की आवाज नहीं सुन सकता। कल राहुल गांधी, प्रियंका गांधी का वहां पर दौरा था, लेकिन पोस्टर लगे वीर सावरकर, इनके आसमान के पोस्टर लगे, फिर से उसमें कहा गया कि मैं सावरकर नहीं हूं, मैं गांधी। देखो, ये बात तो सही है कि राहुल गांधी जी ये सावरकर जी हो भी नहीं सकते, कोई आवश्यकता भी नहीं कि वो सावरकर बने। सावरकर जी का जीवन इतना कष्टदायी रहा है कि हम नहीं चाहते राहुल गांधी जी कांग्रेस में रहने के बाद भी ऐसा जीवन व्यतीत करे, वो बड़े आनंद में रहे, खुशी में रहे, जो उनकी जिंदगी है वो मस्त जिए, उसके बारे में हमारा आक्षेप नहीं है। मगर आक्षेप ये है कि वो गांधी भी कहाँ है। अभी महात्मा गांधी के पंतु ने यह कहा कि ये गांधी भी नहीं है, तो बात सही है। जब आतंकवाद बहुत तेजी में देश में चल रहा था तो वो पढ़ने के लिए गए तो अपना नाम बदल दिया, तो मुझे लगता है बात वही सही है। एमबीए के नेता कह रहे थे कि ऐसा तय हुआ है कि भाई अब सावरकर का मुद्दा नहीं उठाएगी कांग्रेस, लेकिन बार बार मुद्दा उठाया जा रहा है। तो अब एमबीए के नेता से क्या कहना चाहते हैं? क्या कहना, उनको कह के वो फायदा है क्या? देखो, वो तो सत्ता की भूख इतनी है उनको कि अपने विचारों को भी जमीन में गाड़ देते हैं, तो उनके लिए कुछ कहना मुझे लगता है उचित नहीं है। सर, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या अनुषंगाने तुम्ही याआधी सरकार असताना 100 कोटी झाडं लावण्याचा प्रयत्न केला होता आणि या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये काही आढावा घेतलेला आहे का? 100 कोटी झाडं कुठून आणले हो? आम्ही 33 कोटी वृक्ष लावण्याचा लोकसहभागातून कार्यक्रम केला, ज्या लोकसहभागामध्ये एनजीओ असतील, कॉर्पोरेशन असतील, विविध सरकारचे विभाग असतील, या सर्वांनी एकत्र येऊन हे लावावे। मग आनंदवनातील लोकांनी वृक्ष लावलेत, माननीय शरद पवार साहेबांनी बारामतीमध्ये लावले, सरसंघचालकांनी वृक्ष लावले, माननीय उद्धवजी वृक्ष लावण्यासाठी आले, हे लोक आंदोलन होतं।
हे वन विभागाने जमिनीवर वृक्ष लावण्यापुरतं आंदोलन नव्हतं आणि त्याचा जो सुपरिणाम आहे तो फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जेव्हा आता या संदर्भामधला सर्वे जारी केला अभ्यास करून 2550 स्क्वेअर किलोमीटरनी आज आपलं ग्रीन कव्हर वाढलं. हे देशामध्ये क्रमांक 1चा आहे. मँग्रोव्हमध्ये आपल्या देशात 104 स्क्वेअर किलोमीटरनी वाढलं. तर या कडीमध्ये अजून आपल्याला लोकसहभागातून हे लोक आंदोलन करायचं आहे आणि या लोक आंदोलनासाठी एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या धर्तीवर आता आपण कॉलेज आणि शाळांमध्ये सुद्धा इको क्लब स्थापन करण्याचा निर्णय केला. मग त्याचा सुद्धा गणवेश असेल, त्याचं एक गीत असेल, त्याचं बँड पथक असेल आणि वृक्ष लावणे हा एक कार्यक्रम नहीं, हा संस्कार व्हावा या दृष्टीने विभाग विचार कर. भाऊ, महाविकास आघाड़ी में जिस तरीके से मतभेद देखने को दिख रहे हैं, विचारों में हो या आकृति में हो, आप लोगों के खिलाफ एक पूरी नियोजन बनाया गया था कि महाविकास आघाड़ी बना करके बीजेपी को बैकफुट पर लाएंगे. अब आपस में ही बयानबाजी हो रही है और एक दूसरे की महाविकास आघाड़ी है. देखो, हम महाविकास आघाड़ी टिके ना टिके ये कोई हमारा काम है क्या भैया? हमारा काम है कि लोगों के विकास और प्रगति उन्नति के लिए काम करना. हम दूसरा बच्चा पढ़ाई करता या नहीं करता इस पे हमारी गुणपत्रिका नहीं बनेगी. हमारी गुणपत्रिका हम कितनी पढ़ाई करते, तो हमारा ध्यान हमारे विकास प्रगति की किताब पे है. हमारा ध्यान महाविकास आघाड़ी झगड़ रही है क्या, टांग में टांग अड़का रही है क्या, वो आपस में क्या बर्ताव करती है, कौन किसके घर में जाता है, चाय कौन से कंपनी के पीते हैं, नाश्ता करते हैं क्या, प्लेट कौन उठाता है, ये हमारी जिम्मेदारी नहीं है भैया. हमारा काम जनता की प्रगति उन्नति के लिए काम करना और महाराष्ट्र की प्रगति के लिए माननीय एकनाथराव शिंदे जी, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में जी जान से सेवा करना. और जनता ने हमको 2019 में जिता के दिया था ना, 2,30,58,525 मत मिल गए थे. हमको वोट तो कम नहीं मिल गए थे. वो तो 24 अक्टूबर 2019 को वो अशुभ समय था 4 बजे का, जब गद्दारी मन में आई. अब मैं एकनाथ जी को धन्यवाद दूंगा कि वो गद्दारी का जवाब उन्होंने खुददारी से दिया और आज सरकार फिर जनता के हित के लिए काम कर रही है. लेकिन आप लोगों को कोलैप्स करने के लिए जो अघाड़ी बनाई गई वो आपस में ही कोलैप्स होते हुए दिख रही है. तो ये आप लोगों की एकजुटता है या उनकी कमजोरी? बीज बोओगे बबूल के तो बेर कहां से आए, ये सिर्फ सुनने के लिए नहीं था, ये हमने अपने जीवन में समझने के लिए था. अगर आप कांग्रेस के साथ जाओगे तो ये तो गति होने ही वाली है. राहुल जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी को आगे बढ़ाने के लिए वातावरण बनाया जाता है. आपने देखा ना, आपने जब पदयात्रा जहां से निकली वहां चुनाव जीते भारतीय जनता पार्टी के लोग. तो मुझे लगता है कि कांग्रेस जिस समय कांग्रेस के साथ गई, जहां शिवसेना जो उद्धव जी की थी कांग्रेस के साथ गई, तभी ये निर्णय तय हो गया था. ऐसे कई मुद्दे हैं जिस पर उन पर एक मत नहीं है. अभी उद्धव जी कल कह रहे कि अयोध्या में हम गए, हमने जो है उसमें हमारे सैनिक थे. देखो 99 कांग्रेस उस पर आपत्ति जता रही है कि हम उसमें गिराने की भूमिका नहीं लेते. सावरकर का मुद्दा, तमाम मुद्दों पर विपक्ष उनमें जो एक मत नहीं है और सिर्फ मोदी हटाओ लोकतंत्र बचाओ का नारा देते हुए लड़ाई नहीं कर रहे. तो इस पर आप क्या कहना चाहिए? नहीं, तो उनका 99 विषय पे एक मत नहीं है. एक विषय में एक मत है, कुछ भी करो खुर्ची पाओ. हमारी जिंदगी का एक ही लक्ष्य है, खुर्ची पाओ और जनता को तकलीफ दो, कष्ट दो. छात्र जो है वो पीएचडी फेलोशिप के लिए प्रदर्शन कर रहे हैं 2 महीने से. सरकार का क्या मानना है? नहीं, मुझे विषय पता नहीं, मगर सरकार तो विद्यार्थी जनता के साथ है. अगर वहां पे कोई त्रुटि है, उणीव है, कमियां है, तो सरकार हमेशा माननीय एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में सकारात्मक भूमिका से काम करेगी. हट करके समाज के किसी समूह का नुकसान हो, ये कोई सरकार ने काम नहीं करना चाहिए. ये तो स्पष्ट धोरण है. तो अगर विद्यार्थियों के पीएचडी के बारे में कोई अड़चन है तो वो विभाग उस प्रश्न को सुलझाने के लिए, समस्या का समाधान निकालने के लिए काम करेगा. राज्याभिषेक सोहळा तुम्ही उत्साहात साजरा करणार आहे, या संदर्भात देखील आज एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे. हो, आज महत्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी तर आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबात चैतन्य निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मोठ्या प्रमाणात
साजरा करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी अर्थसंकल्पामध्ये घोषित केला आणि त्या दृष्टीने बैठकांवर बैठका होत आहे. उद्या ब्रिटनच्या कॉन्सुलेट जनरल सोबत सुद्धा मी बैठक घेतोय. आमची जगदंब तलवार व आमचं वाघनख, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारं वाघनख. मला विश्वास आहे की या फक्त वस्तू नाही आहे. तलवार, वाघनख जेव्हाही या महाराष्ट्राचा नव्हे या देशाचा कोणताही व्यक्ती जेव्हा आपल्या डोळ्यांनी बघेल तर त्या तलवारीचं, वाघनखाचं तेज त्याच्या डोळ्यातून त्याच्या हृदयापर्यंत पोहोचेल. आणि हे तेजानी भारलेलं हृदय हे महाराष्ट्राला नेहमीच दिल्लीचेही तख्त राखवतो. महाराष्ट्र माझा हे जे मी राज्यगीत निश्चित केलं त्याचं हे शेवटचं वाक्य आहे. तर आम्ही या देशासाठी महाराष्ट्र नेहमीच पुढे राहील. महाराष्ट्र जगला तर देश जगेल हा जो भाव सेनापती बापटांनी व्यक्त केला होता तोच भाव घेऊन आम्ही राज्याभिषेकाचा सोहळा मोठा करण्याचा निर्णय केला. 100 पेक्षा जास्त गोष्टी करण्याचा आमचा संकल्प आहे. आता त्याच्या योजना तयार होत आहेत. साधारणतः 2 जून पासून हा सोहळा हा पुढच्या मग 2024 पर्यंत. तलवार आणि नख कधीपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे? हे शेवटी हा प्रयत्न असतो. अशी तारीख ठरलेली थोडी आहे, ब्रिटनकडून आणायची आहे. हे काय आपल्या हातात थोडी असतं. पण मला विश्वास आहे की ब्रिटनकडून ज्या पद्धतींचे सकारात्मक आम्ही सुरू केलं आहे आणि 15 तारखेला सह्याद्रीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी या विषयावर मला वेळ दिला आहे. 15 तारखेला रात्री मी त्यांची भेट घेतोय. आजच माझी चर्चा झाली आणि माननीय विश्वगौरव, देशगौरव, गरीबो के मसीहा नरेंद्र मोदी असतील, हे आमचे अमित शहा असतील, या विषयावर भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्राच्या या मागणीला जेव्हा ते सहमती व्यक्त करतील तेव्हा ब्रिटनमधून आमची जगदंब तलवार आणि ते वाघनख जेव्हा येईल तेव्हा तर आनंदी तुम्ही वाघ आणि मी होईल. महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा ब्रिटिश रॉयल म्युझियम मध्ये आहे. तो जर परत मिळवायचा असेल तर ब्रिटिश रॉयल फॅमिलीशी या संदर्भात बोलावं लागेल. त्यांची जी काही कमिटी आहे त्याशी या संदर्भात संपर्क आपला काय होता त्यांच्या ताब्यात आहे. आपण सर्वांशीच संपर्क करतोय. ब्रिटन प्राईम मिनिस्टर पासून उद्या तर कॉन्सुलेट जनरलशी ही मिटिंग करतोय आणि माननीय अमित भाईंना भेटायचं उद्दिष्टच ते आहे की या महाराष्ट्राच्या जनतेच्या मागणीला केंद्राचा पाठिंबा तर निश्चित असेल पण याचा वेग वाढवावा आणि मग आवश्यकता असेल तर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, मुख्य सचिव, मी स्वतः व सांस्कृतिक विभागाचे सचिव आम्ही सर्वजण लंडनला जाणार आहोत. आता त्या दृष्टीने आमचा टाइम टेबल ठरतोय आणि मग जर ती तलवार आम्हाला दिली आणि वाघनख दिलं तर सर्वांसाठीच, महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी तो आनंदाची गोष्ट होईल. आम्ही तर रेल्वे मंत्र्यांनाही विनंती केली आहे की 8 डब्याची एक रेल्वे राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपल्याला सुरू केली पाहिजे. 4 रेल्वे सुरू करता आल्या तर 4 केल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे नावच म्हणजे 10,000 पुस्तक वाचल्यानंतर जी शक्ती, अपार शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज एवढे शब्द उच्चारले तरी ती शक्ती ही निर्माण होते. आणि आम्ही सर्वजण भाग्यशाली आहोत की आमचा जन्म भारतात झाला पण भारतात सुद्धा आमचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र नावाच्या वीरभूमीत झाला. तर याचा आनंद आहे आणि हा आनंद या 350व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपण एकमेकाला वाटत हे उत्साहाचं वातावरण भविष्यात महाराष्ट्राला देशाचं क्रमांक 1 राज्य आहेच पण जगामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं योगदान, जी आमची इकॉनॉमी आज 36व्या क्रमांकावर आहे ती पहिल्या 10 मध्ये यावी, $1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी आणि आमचा महाराष्ट्र हा आनंद देणारा असावा या दृष्टीने कार्य करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरोडोप वस्त्र आणि इतरही पत्र महत्वाचा दस्तावेज तो ब्रिटिश रॉयल फैमिली आहे. देखो ऐसा है, इस बारे में स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने उसी समय शंका उपस्थित की गई थी. क्या ये षड्यंत्र है? ये प्रश्न उपस्थित हुआ था. अब अगर कोर्ट को इस बारे में निर्णय करना है, इसके पहले भी जब साध्वी को तकलीफ दी या एक आर्मी के अधिकारी को तकलीफ दी थी, ये बातें सामने आई थी. चैनल्स ने भी बहुत इस पे चर्चा की थी. तो मुझे लगता है ये चर्चा जो हुई है अब आगे देखे कोर्ट क्या करता है, क्या हुआ है, सच्चाई क्या है, दबाव था क्या, षड्यंत्र था क्या, ये कोई व्यक्तियों का, कोई पार्टी के नेताओं का. जब आतंकवाद चरम सीमा पे था तो आतंकवाद के कारण उनके तुष्टीकरण की राजनीति को धक्का ना पहुंचे, वो जो राजनीति खुर्ची की करते हैं उसको झटका ना पहुंचे, इसलिए उन्होंने कुछ किया था क्या? ये तो मेरे पास तो कोई उसके साक्ष्य या गवाह नहीं है. मगर
कोर्ट इसको आगे बढ़ाते हुए सच्चाई सामने लाएगी। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।